ते 1:30च्या टायमाला झाला आहे ब्लास्ट. आणि ते जसा धमाका झाला 3 वेळा ब्लास्ट झाला आहे. आणि 3 वेळा म्हणजे तिसरी वेळेलाच आम्ही बाहेर निघालो पळालो. आणि खूप सारा धुवा झाला होता आणि आग पण निघली होती. त्याच्यानंतर आम्ही बाहेर परत आलो. कोणत्या युनिटमध्ये हा ब्लास्ट झाला? युनिटमध्ये नाही झाला. हा युनिटमध्ये नाही झाला. ते तिकडेच झाला. ते मुलांच्या साईडकडेच झाला, आमच्याकडे नाही झाला. किती लोक त्यावेळेस कंपनी साधारणपणे काम करतात? साधारण पुरे 31 आहे, पण त्याचे अर्धे म्हणजे काही म्हणजे 5-6 जण सुट्टीवर होते. इथं एशियन फायरवर्क्स म्हणून फॅक्टरी आहेत कलमेश्वर तालुक्यात. मिल बॉल युनिटमध्ये 1:30 वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता. ब्लास्टमध्ये 2 लेबरर्स जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जे आहे ते सिच्युएशन सेफ आहेत. फॉरेन्सिक्स टीम्स येणार आहेत, पोहोचणार आहेत. त्या सोडून लॉ अँड ऑर्डर काही विषय नाही आहेत. 3 लेबरर्सला किरकोळ जखम झालेला आहे. त्यापैकी एक GMC ला ऍडमिटेड आहेत. युनिटमध्ये एकूण 31 वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट झालेला आहे. सर, काय नेमकं काम या ठिकाणी केलं जातं आणि काय हँडलिंग मध्ये हे झाला किंवा नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा ब्लास्ट झाला? कारण काय आहेत ब्लास्टचे ते सध्या क्लिअर नाही आहेत. फॉरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही सांगतो. इथं जे आहे ते फायरवर्क्स बॉम्बचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे. सर, आपण सांगितलं की तिथे 31 जण होते. किती जणांना इम्पॅक्ट झाला आणि कितपर्यंत हादरा जाणवला? काय इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग 50 फीटचे आहेत. एकूण 2 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक इसम जे आहे ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत. आणि 3 लोकांना किरकोळ जखम झालेला आहे. सर, युनिट नेमकं कोणतं होतं? आणि युनिटचे नाम एशियन फायरवर्क्स आहेत आणि आतमध्ये मिल बॉल युनिट आहेत जिथे हे ब्लास्ट झालेला है. अब हिंदी में बोलते हैं. एशियन फायरवर्क्स बोल करके ये फायरवर्क्स फैक्ट्री है जो कि कलमेश्वर पुलिस स्टेशन के अंतर्गत आता है. यहाँ पर आज तकरीबन 1:30 बजे एक ब्लास्ट हुआ जिसमें 2 लोगों की मृत्यु हो गई. दोनों व्यक्ति जिनकी मृत्यु हुई है वो लेबरर्स हैं. इस यूनिट में ब्लास्ट के दौरान 31 लेबरर्स थे, जिसमें से वो 2 लोग जिनकी मृत्यु हुई है उसको छोड़ करके 3 लोगों को सिंपल इंजरीज हुई है. इसमें से एक व्यक्ति जो है वो GMC में एडमिटेड है. दोनों बॉडीज जो है वो GMC पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है. यहाँ पे पुलिस टीम्स ऑलरेडी प्रेजेंट है. लॉ एंड ऑर्डर का कोई विषय नहीं है. फोरेंसिक्स की जो वैन है वो ऑन इट्स वे है ताकि फोरेंसिक सैंपल्स कलेक्ट किया जा सके. अंदर में जो ब्लास्ट हुआ था वो मिल बॉल यूनिट में हुआ था. किस वजह से हुआ सर ये ब्लास्ट और क्या बन रहा था? कारण ब्लास्ट का बताना बिना फोरेंसिक एनालिसिस का मुश्किल है. अंदर यहाँ पर पटाखे का जो सुतली रहता है जिससे फायर क्रैकर इग्नाइट होता है उसकी प्रोडक्शन होती है यहाँ पे. सर, ये यूनिट का नाम क्या है और ओनर कौन है? और एशियन फायरवर्क्स ये यूनिट है. अंदर जिस यूनिट में ब्लास्ट हुआ उसे मिल बॉल यूनिट बोलते हैं. जिस यूनिट में ब्लास्ट हुआ उस समय वहाँ कितने कर्मचारी काम कर रहे थे? जिस यूनिट में अंदर में ब्लास्ट हुआ था वहाँ पर 7-8 कर्मचारी थे. एक व्यक्ति जो है वो अंदर में उनकी मृत्यू हुई और एक का बाहर में. यांना एवढं कामाचं लोड दिलेलं आहे की 12 घंटे हे काम करून राहिले आहे आणि मिनिमम वेजेसवर पण त्यांना पेमेंट देत नाही आहे. यांचं PF SSI काहीही आहे. गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे यांचं काहीही इथे नाही आहे. तरीसुद्धा हे अनलिगल सारखे प्लांट चालवत आहे आणि 12 घंटे काम करून घेत आहे. इथे नुसतं वाती आणि गन पावडर बनते तरीसुद्धा ह्याच्यातले परिसरातले 2 गावं हादळून गेले. इतका मोठा ब्लास्ट झाला आणि 2 लोक इथे मरण पावलेले आहे. 10 ते 12 लोक जखमी आहे. परंतु ह्या कंपनीमध्ये म्हणा किंवा इथे आसपासच्या जो काही कंपनीमध्ये आहे याचप्रमाणे छोटे मोठे ब्लास्ट नेहमीच होत आहे आणि यांच्या कंपनीचा याच्यावर काहीही त्यांनी निर्बंध नाही. कोणाकडे ॲम्ब्युलन्स नाही, कोणाकडे अग्निशामकचं यंत्र नाही आहे आणि शासन याच्याकडे का दुर्लक्ष करत आहे मला समजत नाही आहे. आमच्या या परिसरातले पूर्ण गावं याच्यामुळे घाबरलेले आहे. आमच्या परिसरातल्या गावांमध्ये घरांना कळा बसलेला आहे. इतका मोठा हा ब्लास्ट झालेला आहे. काहीही प्रशिक्षण नाही आहे. यांचं PF SSI काहीच नाही आहे. त्यांचं मिनिमम वेजेससुद्धा त्यांना देत आहे. तुम्ही आतमध्ये जाल तर त्यांचं लॅट्रिन बाथरूम करण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही आहे. या इथेच नाही आहे. SBL आहे, अमीन आहे, नंतर
सोलार आहे, ह्या सगळ्या फॅक्टरीमध्ये हे झालेलं आहे. असं याच्या मागे सुद्धा जर हादसा झाला, एवढी मोठा दुर्घटना झाली, 25-25 लाख रुपये पण त्यांना मिळाले नाही. बरोबर, ही जी खरी परिस्थिती आहे. नुसतं त्यांना जे बिचारे बेरोजगारी आहे, त्यांना मिळत नाही काम म्हणून ते इथे येऊन राहिलेले आहेत. म्हणजे 12 घंटे काम करून घेत आहेत.